चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण गेल्या तासामध्ये भरत मुनींचा रस सिद्धांत ही संकल्पना लक्षात घेतलेली होती आणि ह्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष भरत मुनींनी जो रससूत्र सांगितलेला आहे त्या रससूत्राचा विचार आपण गेल्या तासामध्ये सुरू केलेला होता. भरत मुनींच्या रससूत्राचा विचार करत असताना आपण गेल्या तासामध्ये भरत मुनींनी रससूत्राच्या अनुषंगानं जी मांडणी केलेली आहे ती मांडणी लक्षात घेण्या अगोदर आपण प्रत्यक्ष भरत मुनींचं रससूत्र काय आहे आणि त्या रससूत्राचा अर्थ काय आहे त्याची चर्चा आपण गेल्या तासामध्ये केलेली होती. आणि हे रससूत्र आपण विभाव अनुभाव व्याभिचारी संयोगाद्री रसनिष्पत्ती असं भरत मुनींनी रसाचं सूत्र मांडलेलं आहे असा विचार आपण गेल्या तासामध्ये केलेला होता. आणि ह्याच्यामध्ये आपण विभाव म्हणजे काय, अनुभाव म्हणजे काय आणि संचारी भाव म्हणजे काय या तिन्ही भावांची भरत मुनींनी जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीचं विवेचन आपण गेल्या तासामध्ये केलेलं होतं. या मांडणीचा विचार करत असताना आपण स्वतंत्रपणे या विभावांची चर्चा केलेली होती. त्या अगोदर स्थायी भावांची चर्चा केलेली होती. स्थायी भाव कोणते आहेत, ते 9 कशा प्रकारचे आहेत ह्याची चर्चा आपण मांडलेली होती. रसाच्या प्रमुख अंगाच्या अनुषंगाने आपण ही चर्चा करत होतो. स्थायी भावामध्ये आपण प्रत्येक स्थायी भावाचे विवेचन गेल्या तासामध्ये केलेलं होतं. विभाव ही संकल्पना आपण समजावून घेतली होती आणि ह्याच्यामध्ये आपण असं म्हणालो होतो की भावना विशेष प्रकारे उत्पन्न करणारे विचार किंवा भाव किंवा बाह्य कारण यांना विभाव असं म्हटलं जातं. विभावाचे आपण आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव असे 2 प्रकार पाहिलेले होते. आलंबन विभाव कशाला म्हणायचं आणि उद्दीपन विभाव कशाला म्हणायचं या संदर्भामध्ये ही चर्चा आपण केलेली होती. अनुभवांचा विचार करत असताना आपण अनुभवांचे प्रकार सुद्धा पाहिलेले होते आणि यामध्ये आपण कायिक अनुभव, मानसिक अनुभव, आहार्य अनुभव आणि सात्विक अनुभव यांचीही चर्चा आम्ही तुमच्यासमोर मांडलेली होती. सात्विक अनुभवाचेही 8 प्रकार आपण लक्षात घेतले होते. त्याच्यामध्ये स्तंभ, अश्रू, स्वेद, कंप, रोमांच, वैवर्ण्य, स्वरभंग, प्रलय या प्रकारचे हे 8 भाव आपण गेल्या तासामध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. आपण या अनुषंगानेच विचार करत असताना या भावांच्या विस्तृत पद्धतीनं चर्चा तुमच्यासमोर मांडलेल्या होत्या. भरत मुनींच्या रससूत्राचं विवेचन करत असताना आपण ह्या सगळ्या भावांची चर्चा 33 जे संचारी भाव आहेत त्या संचारी भावांचीही आपण साकल्याने चर्चा केलेली होती. एवढंच नव्हे तर संचारी भाव कशाला म्हणायचं, संचारी भाव ही संकल्पना काय आहे त्याचाही विचार आपण गेल्या तासामध्ये मित्रांनो केलेला होता. संचारी भाव किंवा व्यभिचारी भाव या संदर्भामध्ये विचार करत असताना आपण साधं म्हणालो होतो की जे भाव एका ठिकाणी थांबत नाहीत, जे संचार करतात त्यांना प्रामुख्यानं संचारी भाव असं म्हटलं जातं असं आपण गेल्या तासामध्ये लक्षात घेतलेलं होतं. भरत मुनींचा रस सिद्धांत लक्षात घेत असताना आपल्याला या 3 संकल्पनांचा साकल्यानं अभ्यास करावा लागतो की विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रस निष्पत्ती होते असं भरत मुनी जेव्हा म्हणतात तर हे विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव कलाकृतीमध्ये कसे येतात, साहित्यकृतीमध्ये यांचं मिलाफ कसा होतो किंवा जो कलावंत आहे, जो कलाकार आहे, जो निर्माता आहे, जो साहित्याची निर्मिती करतो तो या सर्व भावांना एकत्रित पद्धतीने साहित्यामध्ये जेव्हा आणतो तेव्हा साहित्य रसाकडे जातं किंवा साहित्यामधून रसास्वाद प्राप्त होतो असं भरत मुनींचं म्हणणं होतं. आणि म्हणून या अनुषंगानं व्यभिचारी भाव, विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव या अनुषंगानं भरत मुनींच्या रससूत्रामध्ये भरत मुनींनी या सिद्धांताच्या अनुषंगाने चर्चा मांडलेली आहे. आणि म्हणून त्या चर्चेच्या अनुषंगाने विचार करत असताना आपल्याला भरत मुनीच्या
रस सिद्धांताचा साकल्याने अभ्यास करावा लागतो. आणि हा अभ्यास करत असताना आपणाला भरत मुनींच्या काही महत्त्वाच्या संकल्पना समजावून घ्याव्या लागतात. या संकल्पनांचा अभ्यास आपण रससूत्राच्या विवेचनाच्या अनुषंगाने करणार आहोत. आणि म्हणून या अर्थानं हे विवेचन मी तुमच्यासमोर आज ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. भरत मुनींनी असं म्हटलेलं आहे की रस हा आस्वाद्य असतो. भरत मुनींनी रसाला आस्वाद्य किंवा रस हा स्वाद घेण्यासारखा प्रकार आहे असं भरत मुनींचं म्हणणं आहे. म्हणजे भरत मुनी रसाला आस्वाद्यता असते असं म्हटलेलं आहे. म्हणजे रस हा आस्वाद्य अशा प्रकारचा एक प्रकार आहे. आणि रस हा आस्वाद्य वस्तूपासून रसिकाला मिळत असतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचा रस जर प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी आपल्या पुढं आस्वाद्य वस्तू लागते. आणि रस ही अनुभूती कोणत्या ना कोणत्या स्थायी भावापासून मिळत असते. स्थायी भावांची रसात परिणती होत असते. आणि स्थायी भावांची रसात परिणती होण्यासाठी विभाव, अनुभव आणि व्याभिचारी भाव यांचा सुयोग्य मेळ जमून यावा लागतो असं भरत मुनींनी आपल्या नाट्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या तिन्ही भावांच्या मिलाफातूनच नाटक हे रसपूर्ण बनत असतं. म्हणजे नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी, नाटकामध्ये रस निर्माण होण्यासाठी या तिन्ही भावांचं विभाव आणि अनुभव व व्याभिचारी भाव या तिन्ही भावांचा सुयोग्य अशा प्रकारचा मिलाप झाला पाहिजे. ते तिन्ही भाव एकत्रित पद्धतीने योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात आपण असं म्हणू, ते नाटककाराला त्या नाटकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोगी करता आले पाहिजे. ते उपयोगात आणता आले पाहिजे. असं जेव्हा घडतं तेव्हा नाटकामध्ये रस निर्माण होतो. हे तिन्ही भाव नाटकामध्ये रस निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात असं भरत मुनींनी या संदर्भामध्ये सांगितलेले आहे. म्हणून हे तिन्ही भाव नाटकाच्या निर्मितीसाठी, नाटकाला रसपूर्ण बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात असं भरत मुनींचं म्हणणं आहे. म्हणजे नाटककाराकडे रसभाव असला पाहिजे, तसाच नाटकाचा आस्वाद घेणारा जो प्रेक्षक आहे त्याच्याकडेही रसिकता असली पाहिजे. म्हणजे त्याच्याकडेही काही किमान अशा प्रकारच्या क्षमता असल्या पाहिजे. त्या क्षमता जर त्याच्याकडे नसतील तर रसिकाला त्या नाटकाचा आस्वाद घेता येणार नाही. रसिकाला नाट्यकृतीचा आस्वाद घेण्यासाठी, कलाकृतीचा आस्वाद घेण्यासाठी त्याच्या ठिकाणी सुद्धा काही किमान अंगभूत क्षमता असाव्या लागतात. त्या अंगभूत क्षमता जर त्याच्याकडे नसतील तर त्याला त्या कलाकृतीचा आस्वाद घेता येणार नाही, त्या नाटकाचा आस्वाद घेता येणार नाही असं भरत मुनींचं म्हणणं आहे. रस हा प्रेक्षकगत व अनुभूतीपूर्ण असतो. रस ही कलाकृती व आस्वादक यांच्यामधील आंतरक्रिया असते. रस ही एक प्रकारची कलाकृती म्हणजे नाटक आणि आस्वादक म्हणजे प्रेक्षक या दोघांमधली ही आंतरक्रिया असते. या दोघांमध्ये ही आंतरक्रिया चालते. म्हणजे कलाकृतीमध्ये असलेला रस आस्वादकापर्यंत पोहोचविण्यासाठी, प्रेक्षकापर्यंत पोहोचण्यासाठी कलाकृतीतल्या रसाची अनुभूती जेव्हा रसिकाला व्हायची असते तेव्हा रसिकाच्या ठिकाणी अंगभूत अशा प्रकारची क्षमता लागते. ती अंगभूत अशा प्रकारची क्षमता जर रसिकाच्या ठिकाणी नसेल तर रसिकाला त्या कलाकृतीचा आस्वाद घेता येणार नाही. म्हणजे रस कलाकृतीमध्ये असला पाहिजे आणि रस घेण्याची क्षमता आस्वादकाच्या ठिकाणी असली पाहिजे असं जे भरत मुनींचं म्हणणं आहे ते आपल्याला या अर्थानं लक्षात घेता येईल. स्थायी भावापासून रसाची निर्मिती होते असं भरत मुनींनी म्हटलेलं आहे. म्हणजे भरत मुनींच्या रससूत्रातील ही संकल्पनाच अशी आहे की विभाव, अनुभव, व्याभिचारी संयोगाद्री रस निष्पत्ती. म्हणजे
विभाव, अनुभव आणि व्याभिचारी भाव यांच्या संयोगातून रसनिष्पत्ती होते असं जेव्हा भरत मुनी म्हणतात, तेव्हा तेव्हा त्याचा अर्थच असा होतो की या तिन्ही भावांचं एकत्रीकरण योग्य प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने कलाकृतीमध्ये झालं पाहिजे. आणि ते जर झालं नाही तर कलाकृतीमध्ये रस निर्माण होऊ शकणार नाही. म्हणून स्थायी भाव हे रसाच्या निर्मितीसाठी फार महत्त्वाचे असतात. ते अंगभूत असतात, उपजत असतात. स्थायी भाव हे कसे आहेत ते आपण या अनुषंगानेही स्थायी भावांची चर्चा करत असताना, अनुभवाची चर्चा करत असताना, विभावांची चर्चा करत असताना आणि व्याभिचारी भावांची आपण चर्चा काही गेल्या 2 व्हिडिओजमध्ये केलेली आहे. गेल्या व्हिडिओमध्ये तर आपण विस्ताराने हे सगळं मांडलेलं आहे. पण रससूत्राच्या अनुषंगाने आपण जेव्हा हाच विचार करतोय की स्थायी भाव हे भाव टिकाऊ भाव असतात. हे आपल्या ठिकाणी म्हणजे माणसाच्या ठिकाणी हे नेहमी वसणारे असतात आणि हे सार्वत्रिक असतात आणि नित्य असतात आणि ते सुप्त असतात. म्हणजे काय की हे सार्वत्रिक असतात म्हणजे जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या माणसापर्यंत आपण गेलो, जगातल्या कोणत्याही माणसाची आपण भेट घेतली तर प्रत्येक माणसामध्ये प्रेम, दया, करुणा, शांती, आळस, हास्य या सगळ्या प्रकारचे भाव हे माणसाच्या ठिकाणी आपसुकच असतात आणि म्हणून त्यांना टिकाऊ असं म्हटलेलं आहे. आणि ते सुप्त स्वरूपामध्ये असतात. ते सार्वत्रिक आहेत म्हणजे ते जगभर आहेत. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की एखादा दुःखाचा भाव अमुकच देशामध्ये आहे आणि तो इतर माणसांमध्ये नाही आहे. ते सार्वत्रिक आणि जगभर आहेत आणि हे जन्मभर आपल्या सोबत आहेत. माणूस जोपर्यंत पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत माणसाच्या हृदयामध्ये, माणसाच्या मनामध्ये या भावांचं या पद्धतीनं एक प्रकारचं आपण म्हणू चिरस्थायी स्वरूप असतं, म्हणून ते जन्मभर असतात. दुसरं महत्त्वाचं असं म्हणता येईल की स्थायी भाव हे प्रेरणा मिळाल्याशिवाय जागृत होत नाहीयेत. म्हणजे स्थायी भावांना जेव्हा प्रेरणा मिळते, त्यांना ऊर्जा मिळते, त्यांना एक प्रकारची शक्ती मिळते, त्यांना एक प्रकारचं चुंबकत्व मिळतं असं म्हणू आपण, की ते आकर्षित होतात. माणसाच्या ठिकाणी सुप्त असलेले भाव जागृत केव्हा होतात तर जेव्हा त्यांना प्रेरणा मिळते. म्हणजे प्रेरणा, ऊर्जा, चुंबकत्व, शक्ती ही प्रामुख्यानं स्थायी भाव उद्युक्त होण्यासाठी फार महत्त्वाची असते. आणि म्हणून स्थायी भाव निर्माण होण्यासाठी प्रेरणा ह्या फार महत्त्वाच्या असतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून ते प्रेम हा विषय मिळाला की प्रेम भावना निर्माण होते. पुढे जाऊन आपण म्हणू प्रीती भावना निर्माण होते किंवा शृंगार ही भावना निर्माण होते. म्हणजे प्रेम भावना निर्माण होण्यासाठी तशा प्रकारची एक प्रेरणा निर्माण व्हावी लागते आणि तशा प्रकारची प्रेरणा निर्माण झाली की मग प्रेम ही भावना, प्रीती ही भावना आपण ज्याला म्हणतो, ती प्रीतीची भावना आपल्या ठिकाणी निर्माण होत असते. आणि ही प्रीतीची भावना निर्माण होण्यासाठी प्रेरणा जागृत होणं फार महत्त्वाचं असतं. ती प्रेम या विषयातून निर्माण होते. शोक भावना आपण तसंच म्हणू की शोक भावना कशी निर्माण होते, जेव्हा दुःखाची प्रेरणा निर्माण होते. जेव्हा दुःखाची प्रेरणा निर्माण होते तेव्हा दुःख ही भावना निर्माण होते. म्हणून भावनांच्या निर्मितीसाठी या अर्थानं आपण म्हणू की भावनांच्या निर्मितीसाठी प्रेरणा ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि प्रेरणांची निर्मिती भावनांसाठी महत्त्वाची असते. म्हणून शोक असेल, प्रेम असेल किंवा अन्य प्रकारच्या कोणत्याही भावना असतील, या भावना जागृत करण्यासाठी त्या त्या प्रकारच्या प्रेरणा या महत्त्वाच्या असतात असं सांगता येईल. भरत मुनींनी 8 प्रकारचे स्थायी भाव सांगितलेले आहेत जे आपण बघितले. याही अगोदर त्यांचं आपण विवेचन केलेलं आहे, पण पुन्हा एकदा ते विवेचन भरत मुनींच्या रससिद्धांताच्या अनुषंगानं आपण करूयात की भरत मुनींनी सांगितलेले 8 स्थायी भाव आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे रती. रती भाव म्हणजे स्त्री व पुरुषांमधील प्रीती, याला आपण रती असं भाव म्हणू शकतो.
त्याचबरोबर दुसरा जो भाव सांगितलेला आहे, हास, शोक, क्रोध, या भावांना उत्साह म्हणजे ऊर्जा किंवा प्रेरणा या अनुषंगाने आपण बघू शकतो. उत्साह, उत्साह, ऊर्जा, प्रेरणा या अर्थानं आपण या भावाकडे लक्षात घेऊ शकतो. भय, जुगुप्सा म्हणजे किळस, निर्माण होणारा भाव या अर्थानं आपण या, आणि विस्मय या अर्थानं हे 8 भाव, स्थायी भाव भरत मुनींनी सांगितलेले आहेत. या अर्थानं आपण या विचारावा. आपण रसविचाराच्या या चर्चेमध्ये, भरतमुनींच्या रसविचाराच्या या चर्चेमध्ये भरतांनी जे रससूत्र सांगितलेलं आहे त्याचा विचार करतो आहोत. रस हा आस्वाद्य असतो आणि तो आस्वाद्य वस्तूपासून आस्वादकाला मिळतो असं भरतमुनी म्हणतात. रस ही अनुभूती कोणत्या ना कोणत्या स्थायी भावापासून मिळते. आपण चर्चा करतो, स्थायी भावाची रसामध्ये परिणिती होत असते आणि ही रसामध्ये परिणिती होण्यासाठी विभाव, अनुभाव व व्याभिचारी भाव यांचा सुयोग्य अशा प्रकारचा मेळ नाटकामध्ये जमून यावा लागतो. या तिन्ही भावांचा योग्य मिलाफ जर नाही झाला तर चांगल्या प्रकारची रसनिर्मिती होत नाही, आणि नाटकामध्ये जर रसनिर्मिती झाली नाही तर प्रेक्षकाला म्हणजेच रसिकाला ते नाटक आवडत नाही. म्हणजे नाटक रसपूर्ण बनण्यासाठी नाटकामध्ये या तिन्ही भावांचं एकत्रीकरण व्यंजनासारखं, म्हणजे आपण एखाद्या पदार्थामध्ये जेव्हा एखादा व्यंजन पदार्थ बनवतो त्या पदार्थामध्ये आपण मीठ, मिरची, मसाले सगळ्या प्रकारच्या गोष्टी व्यवस्थित टाकतो आणि ती व्यंजन, तो पदार्थ अतिशय उत्कृष्ट बनतो. तशा प्रकारे कलाकृतीला जर आपल्याला रसास्वाद्य बनवायचा असेल तर कलाकृतीला रसास्वाद्य बनवण्यासाठी विभाव, अनुभव आणि व्याभिचारी भाव या तिन्ही भावांचा योग्य मिलाफ कलाकृतीमध्ये झाला पाहिजे. आणि तो जर झाला तर ती कलाकृती आस्वाद्य बनते, रसिकाला ती या कलाकृतीचा आस्वाद घेता येतो असं भरतमुनी सांगतात. त्याचबरोबर हा आस्वाद घेण्यासाठी रसिकामध्ये, प्रेक्षकामध्ये किमान काही क्षमता असाव्या लागतात. ह्याचं चर्चा आपण करत होतो की रसिकामध्ये काही किमान अशा प्रकारच्या क्षमता, रस चाखण्यासाठीच्या क्षमता जर रसिकाकडे नसतील तर ती कलाकृती किती चांगली असेल, कलाकृतीमध्ये किती चांगल्या प्रकारचा रस असेल, पण रसास्वाद घेण्यासाठी प्रेक्षकाकडे सुद्धा क्षमता असावी लागते. त्याखेरीज त्या कलाकृतीचा आस्वाद रसिकाला घेता येत नाही, त्या कलाकृतीच्या रसाचा आस्वाद त्याला घेता येत नाही. आणि हा प्रेक्षकगत व अनुभूती रूप अशा प्रकारचा रस असतो. एक प्रेक्षकगतच्या प्रकारचा रस प्रेक्षकामध्ये असलेला, रसिकामध्ये असलेला उपजतच जो स्थायीच्या पद्धतीनं असतो, आणि अनुभव आणि विभावाच्या पद्धतीनं त्याला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते, आणि मग त्याच्यातून त्याच्यामध्ये या पद्धतीचा एक रस निर्माण होतो. आणि हा रस निर्माण होण्यासाठी त्याच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रेरणा निर्माण होणं फार महत्त्वाची असतं. प्रेरणा जर निर्माण झाली नाही तर रस निर्माण होऊ शकत नाही. म्हणून रस निर्माण होण्यासाठी आपल्याला या पद्धतीनं प्रेरणांची जरुरी असते. विभाव, अनुभव या वातावरणाच्या अनुषंगानं आपल्या ठिकाणी स्थायी असलेला जो भाव आहे त्या स्थायी भावाला एक प्रकारची वाट मिळते. ही वाट मिळण्यासाठी कलाकृती रस निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरते. म्हणून अनुभूती रूप आणि प्रेक्षकगत रूप अशा दोन प्रकारचा रस आपल्याला भरतमुनीच्या या रससूत्राच्या अनुषंगानं लक्षात घेता येतो. रस ही कलाकृती व आस्वादक यांच्यामधली एक आंतरक्रिया असते. आपण ह्याचा विचार करत होतो. त्यामुळे त्याची दोन रूपं असतात रसाची, एक प्रेक्षकगत आणि एक कलाकृतीगत. म्हणजे प्रेक्षकामध्ये स्थायी भावाच्या अनुषंगानं असलेल्या भावना
ह्या रसरूपाला पोहोचणं आणि कलाकृतीमध्ये असलेल्या रसाच्या अनुषंगानं त्या भावना जागृत होणे, म्हणजे कलाकृतीमध्ये असलेला रस आणि प्रेक्षकामध्ये असलेला रस, असं थोडक्यामध्ये ही दोन रूप रसाची असतात. वस्तुगत म्हणजे आस्वादकाला अनुभवाला येणारा रस, वस्तुगत रसाच्या दृष्टीनं आस्वादकाला रसिक व अरसिक म्हटले जाते. म्हणजे आस्वादक जो आहे त्याला जर चांगल्या पद्धतीनं त्या कलाकृतीमधल्या रसाचा आस्वाद घेता येत नसेल तर त्याला अरसिक असं म्हटलं जातं, आणि त्याला चांगल्या प्रकारे त्या कलाकृतीचा आस्वाद घेता येत असेल तर त्याला रसिक असं म्हटलं जातं, असं आपल्याला म्हणता येईल या संदर्भामध्ये. म्हणून कलाकृतीच्या अनुषंगाने आपल्याला विचार करत असताना हा रस अनुभूतीला कसा येतो त्या अनुषंगाने चर्चा या रससूत्राच्या अनुषंगाने आपल्याला करता येईल. स्थायी भाव भरतमुनींनी सांगितलेले आहे की स्थायी भाव, स्थायी म्हणजे टिकाऊ, मानवी मनात नेहमी आढळणाऱ्या टिकाऊ भावांना स्थायी भाव असं म्हटलं जातं. मानवी मनामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीनं नेहमी आढळून येणारे भाव आहेत हे भाव स्थायी आहेत. म्हणजे काय, हे मानवी मनामध्ये, माणसाच्या हृदयामध्ये उपजतच अशा प्रकारचे आहेत, आणि असे उपजत अशा प्रकारचे असलेले जे भाव आहेत त्या भावांना स्थायी असं म्हटलं जातं. आणि त्यांची संख्या किती आहे, कशी आहे, हे स्थायी कोणत्या पद्धतीनं निर्माण होतात, ते कशा कशा प्रकारे निर्माण होतात, ह्याची चर्चा सुद्धा आपण या अगोदरच्या दोन आणि गेल्या व्हिडिओमध्ये मी म्हणेल की जास्त पद्धतीनं आपण त्याची चर्चा केलेली आहे. म्हणून स्थायी हा उपजतच आपल्या ठिकाणी वास करून असतो, त्याचं उपजतच अशा प्रकारचं रूप आपल्या हृदयामध्ये असतं. म्हणून स्थायी भाव ही वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मनामध्ये असतात, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असतात. म्हणून स्थायी भावाच्या अनुषंगानं भरतमुनीनं 8 स्थायी भाव सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये रती आहे, हास आहे, शोक आहे, क्रोध आहे, उत्साह आहे, भय आहे, जुगुप्सा आहे आणि विस्मय आहे. या 8 भावाच्या अनुषंगाने चर्चा करत असताना भरतमुनी म्हणतात की रती हा जो भाव आहे हा स्त्री पुरुषांमधील जी प्रीतीची भावना आहे त्या प्रीतीच्या भावनेच्या अनुषंगाने निर्माण होतो, त्याला रती भाव. हास, शोक, क्रोध किंवा उत्साह हा जो भाव आहे ही ऊर्जा किंवा प्रेरणा या अनुषंगाने आपल्याला निर्माण झालेली दिसून येते ही भावना. भय किंवा जुगुप्सा हा जो भाव आहे हा किळस या पद्धतीनं, ज्या किळसवाण्या भावना ज्याला आपण म्हणतो त्या भावनांचं प्रतिपादन भय किंवा जुगुप्सा या भावाच्या अनुषंगाने होतं असं भरतमुनी सांगतो. विस्मय, विस्मय हा जो भाव आहे हा भाव सुद्धा या भावाच्या कडीतला शेवटचा भाव आहे असं भरतमुनींनी 8 स्थायी भावांचं विवेचन केलेलं आहे. आणि या 8 स्थायी भावापासून शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स आणि अद्भुत हे रस निर्माण होतात असं भरतमुनी सांगतात. म्हणजे काय, मी तुम्हाला सांगेन की रती हा जो भाव आहे या रती भावापासून शृंगार हा भाव निर्माण होतो. रती हा जो भाव आहे स्थायी भाव, या रती या स्थायी भावापासून शृंगार हा भाव निर्माण होतो. म्हणजे शृंगारपूर्ण भावना निर्माण होण्यासाठी आपल्या मनामध्ये उपजतच असलेला जो रती भाव आहे तो रती भाव काय करतो, शृंगाराची भावना माणसाच्या मनामध्ये निर्माण करतो. दुसरा जो भाव आहे हास, हा भाव जो आहे हा विनोदी पद्धतीचा आहे आणि याच्यातून हास्य हा रस निर्माण होतो. तिसरा जो आहे शोक, ह्याच्यामधून करुण रस निर्माण होतो. क्रोधामधून रौद्र रस निर्माण होतो. करुण जो रस आहे या करुण रसामधून रौद्र रस निर्माण होतो. म्हणजे बघा, भरतमुनींनी या प्रत्येक भावनांच्या पद्धतीनं विचार करत असताना त्याच्यातून निर्माण होणारे जे भाव आहेत या भावांच्या मधनं रस कसा निर्माण होतो त्याची चर्चा केलेली आहे. आणि ही चर्चा भारतीय साहित्यशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. म्हणून प्रत्येक भाव हा कसा महत्त्वाचा आहे, स्थायी भाव
आणि त्याच्यातून रस कसा निर्माण होतो याचं विवेचन भरतमुनी या अनुषंगानं आपल्याला करताना दिसून येतात. म्हणून स्थायी भावांच्या अनुषंगानं चर्चा करत असताना की आपण आता म्हणत होतो की शोक मधून करुण रस निर्माण होतो, क्रोधामधून रुद्र रस निर्माण होतो, उत्साहामधून वीर रस निर्माण होतो, भयमधून भयानक रस निर्माण होतो, जुगुप्सेमधनं बिभत्स रस निर्माण होतो आणि विस्मयामधनं अद्भुत रस निर्माण होतो. म्हणजे हे 8 रस भरतमुनींनी सांगितलेले आहेत. या 8 रसामध्ये पुढे 9 रस अशी संकल्पना आली आणि पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या साहित्यकारांनी कुणी शांतरस महत्त्वाचा मानला, कोणी वत्सल रस महत्त्वाचा मानला, कोणी स्नेहरस मानला, तर कुणी भक्तिरस मानला. म्हणजे भरतमुनींनी सांगितलेल्या 8 रस, 8 स्थायी भावांच्या अनुषंगाने त्यांनी 8 रस सांगितले आणि या 8 रसांमध्ये पुढे वेगवेगळ्या पद्धतीनं 9वा रस भारतीय साहित्यशास्त्रकारांनी भरतमुनीनंतर प्रत्येकानं कुणी शांत रसाला महत्त्व दिलं, कुणी वत्सल रसाला महत्त्व दिलं, कुणी स्नेहरसाला महत्त्व दिलं, तर कुणी भक्तिरस. म्हणजे हा रस प्रमुख आहे आणि त्याच्या अनुषंगाने इतर रस येतात, अशी ही मांडणी भारतीय साहित्यशास्त्रामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. व्यभिचारी भाव म्हणजे भरतांच्या रससूत्रामध्येच आहे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव. भरतांनी जे व्यभिचारी भाव सांगितलेले आहेत ते स्थायी भावाप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे सांगितलेले आहेत. या स्थायी भावाप्रमाणे या व्यभिचारी भावामध्ये संख्येमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भर पडलेली आहे. या संख्या बंधनकारक आहेत असं नव्हे. तसं पाहता आपल्या मानवी मनामध्ये, आपण मानवी मनाचा जर विचार केला मित्रांनो, तर मानवी मनामध्ये हजारो प्रकारच्या भावना आहेत. त्या सर्व भावना आपल्याला एकत्रित पद्धतीनं वेगळ्या करून त्याची यादी तयार करून नावानिशी सांगता येणं शक्य नाही. म्हणून भरतमुनींनी एका भावाला पकडून त्याच्या जवळपासच्या भावनांचा अंतर्भाव एका भावामध्ये गृहीत धरलेला आहे. जसं की कातरता, व्याकुळता, अधीरता यासारख्या ज्या अनेक भावना आहेत, या भावना त्यांनी औत्सुक्य या व्यभिचारी भावामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. अशा वेगवेगळ्या भावांना एकत्रित करून भरतमुनींनी व्यभिचारी भावांची संख्या सांगितलेली आहे. नाट्यशास्त्राच्या 6व्या अध्यायामध्ये भरतानं प्रत्येक रसाचे व्यभिचारी भाव सांगितलेले आहेत. आणि व्यभिचारी भाव म्हणजे स्थायी भावापोटी उद्भवणाऱ्या प्रासंगिक व अल्पकालिक अशा मानसिक व शारीरिक भाव अवस्था असं म्हटलेलं आहे. व्यभिचारी भाव म्हणजे स्थायी भावापोटी उद्भवणाऱ्या प्रासंगिक व अकाल्पिक अशा मानसिक व शारीरिक भावावस्था. त्या केवळ मानसिक भावना नसतात. श्रम, ग्लानी, निद्रा यासारखे भाव प्रामुख्याने आपल्या शरीरामध्ये असतात. शारीरिक अवस्था व त्यावेळची मनाची स्थिती किंवा मनातील भावना व त्यांचे शारीरिक परिणाम असं त्यांचं स्वरूप असल्यानं त्या भावना न म्हणता भरतमुनी त्यांना भावावस्था असं म्हणतात. हे भाव एकनिष्ठ नसतात, ते व्यभिचार करतात. व्यभिचार करतात म्हणजे काय, ते एका ठिकाणी थांबत नाही, ते एकनिष्ठ नसतात, ते एका ठिकाणी थांबत नाहीत, म्हणून त्यांना संचारी भाव असं म्हणतात. म्हणून व्यभिचारी भाव ही जी संकल्पना आहे भरतमुनींनी मांडलेली, ही व्यभिचारी भाव ही संकल्पना या अनुषंगाने महत्वाची ठरते की भावांचं संचारण कसं होतं. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं विचार करतोय मित्रांनो, की भरतमुनींच्या रससूत्राचा ज्या पद्धतीनं आपण विचार करतोय की मानवी मनाच्या पद्धतीनं विचार करून माणसाचं मन कसं आहे, माणसाच्या मनामध्ये कोणत्या भावना आहेत, माणसाचं मन कोणत्या पद्धतीनं काम करतं, या भावना कोणत्या पद्धतीनं उत्पन्न होतात, या भावनांचं वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे कसं उपयोजन होतं, हे उपयोजन
रस सिद्धांताच्या आधारे भरत मुनींनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपण अलीकडे सायकॉलॉजी सारखा जो विषय शिकतो, मानसशास्त्रासारखा जो विषय शिकतो, त्या मानसशास्त्राच्या विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना भरतमुनींच्या रससिद्धांताचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा या रससिद्धांताच्या चर्चेच्या अनुषंगाने मला तुम्हाला हे लक्षात देता येईल की व्यभिचारी भाव ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना मानवी मनाशी निगडीत अशाच प्रकारची आहे. म्हणून या पद्धतीनं व्यभिचारी भाव हे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे निर्माण होत असतात, लुप्त होतात. ते एका ठिकाणी राहत नाहीत, म्हणून ते भाव एकनिष्ठ नसतात असं भरतमुनी म्हणतात. म्हणून त्यांना व्यभिचारी भाव किंवा संचार करणारे भाव असं म्हटलं जातं. हे कुठल्याही एका स्थायी भावाशी एकनिष्ठ नसतात. एका स्थायी भावाचे हे अमुक इतके व्यभिचारी भाव असं आपण म्हणू शकत नाही, किंवा अशा एका अमुक व्यभिचारी भावाचे एवढे भाव ते दुसरीकडे आढळणार नाहीत असंही आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे एकच व्यभिचारी भाव निरनिराळ्या स्थायी भावामुळे निर्माण होऊ शकतो. जसं की म्हणजे राग, अमर्ष ही जी भावना आहे, रागाची ही जी भावना आहे, ही भावना आपल्याला राग कधी येऊ शकतो? आपल्याला क्रोधाच्या वेळी येऊ शकतो, शोकाच्या वेळी येऊ शकतो, रतीच्या वेळी येऊ शकतो. म्हणजे क्रोध हा कशामुळेही निर्माण होऊ शकतो. त्याला असं विशिष्ट अशा प्रकारचं एखादं कारण सांगता येत नाही की ह्याच एका गोष्टीमुळे क्रोध निर्माण होऊ शकतो. म्हणून हे एकाच भावनेची निर्मिती, एखाद्या व्यभिचारी भावामुळे अशाच प्रकारची निर्मिती होते असं म्हणता येत नाही. म्हणून एकच जो व्यभिचारी भाव आहे तो निरनिराळ्या कारणांमुळे, परिस्थितीमुळे, त्याला आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव याच्याकडे आपल्याला जाता येईल. त्या परिस्थितीमुळं आपणाला एखादी भावना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये निर्माण होऊ शकते. म्हणून अमर्ष हा जो भाव आहे, रागाचा हा जो भाव आहे, क्रोध, शोक, रती या कोणत्याही प्रसंगी आपल्याला निर्माण होऊ शकतो. त्या स्थायी भावाचा रंग त्या वेळेला त्याला, म्हणजे ज्या कारणामुळे तो निर्माण झाला, ज्या स्थायी भावामुळे तो निर्माण झाला, त्या स्थायी भावाचा रंग त्याला चढतो असं आपल्याला सर्वसाधारणपणे म्हणता येईल. म्हणून एका स्थायी भावाचे हे अमुक इतके व्यभिचारी भाव ते दुसरीकडे आढळणार नाहीत असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून या पद्धतीनं तो वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे निर्माण होत असतात. प्रीतीमुळे आलेला राग रुसव्याचं रूप घेईल, क्रोधापोटी आलेला राग संतापाचं रूप घेईल, तर शोकापोटी आलेला राग अगतिकतेचं रूप घेईल. म्हणजे एकच राग वेगवेगळ्या प्रकारची रूप त्या भावावस्थेच्या संदर्भामध्ये निर्माण करू शकतो. म्हणून या पद्धतीनं व्यभिचारी भाव ही जी संकल्पना आहे भरतमुनींनी मांडलेली, ही व्यभिचारी भावाची संकल्पना, हे भाव एकनिष्ठ नसतात, ते एका ठिकाणी थांबत नाहीत, त्यांना एका ठिकाणी थांबताही येत नाही, किंवा ते त्यांच्यामध्ये लक्षणच नसतं तशा प्रकारचं. म्हणून या पद्धतीनं आपल्याला या स्थायी भावाकडे पाहावं लागतं. म्हणून ही स्थायी भावाची जी व्याभिचारी भावाची ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना या पद्धतीनं भरतमुनींनी मांडलेली आहे की व्यभिचारी हे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे संचार करत असतात, म्हणून त्यांना संचारी भाव असं म्हटलं जातं असं आपल्याला म्हणता येईल. या पद्धतीनं भरतमुनींनी विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव या अनुषंगाने आपली चर्चा मांडलेली आहे. म्हणजे या पद्धतीनं शोक, क्रोध, रती या सगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये निर्माण होणारा जो भाव आहे, तो त्या कारणामुळे जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्या पद्धतीनं तो त्या व्यक्तीशी निगडीत असतो. शोकापोटी आलेला राग हा तात्पुरत्या कारणामुळे निर्माण झालेला असतो, तो काही राग चिरकाल टिकणारा नसतो, म्हणून त्याला तात्कालिक स्वरूप असतं आणि म्हणूनच त्याला संचार करणारे भाव असं म्हणतात. आता उदाहरणार्थ अ चे ब वर प्रेम आहे, त्यांच्या भेटीचा संकेत ठरलेला आहे. अधीरतेमुळे अ वेळेपूर्वीच तेथे पोहोचला, पण ब पोहोचलेली नव्हती. तो वाट पाहत बसला, ठरलेली वेळ झाली पण ब आली नाही. त्याच्या रागाचा पारा चढू लागला, औत्सुक्य ओसरलं.
त्या जागी राग आला, फारच जास्त उशीर झाला तर अजून त्याला जास्त राग आला. म्हणजे प्रीतीच्या भावनेतून निर्माण होणारा हा जो राग आहे, प्रीतीच्या भावनेतून निर्माण होणारा हा जो राग आहे, हा कशा प्रकारचा आहे, हा राग कशा प्रकारचा आहे, तर याचंही आपल्याला चित्र या अनुषंगानं, या रससिद्धांताच्या रससूत्राच्या अनुषंगानं आपल्याला लक्षात घेता येतं. म्हणून रस विचाराच्या अनुषंगानं भरत मुनींनी मांडलेलं हे जे सूत्र आहे, विभाव अनुभाव व्यभिचारी संयोगाद्रिह रस निष्पत्ती, ती ही व्यभिचारी भावांची ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला लक्षात घेता येते. म्हणून व्यभिचारी भाव हे स्थायी भावाप्रमाणे सार्वत्रिक नसतात. माणसा माणसातील स्वभावभेदांमुळे त्यांच्या ठिकाणी निरनिराळे व्यभिचार आढळतात. व्यभिचारी भावावरून व्यक्तीचा किंवा नाटकातील पात्रांचा स्वभाव आपणाला कळत असतो. म्हणजे या पद्धतीनं व्यभिचारी भावांची ही जी संख्या आहे, ही संख्या भरत मुनींनी 33 एवढी सांगितलेली आहे. आणि ती कशा प्रकारची आहे, कोणत्या प्रकारची आहे, तिचं स्वरूप काय आहे, याचे विचार आपण गेल्या व्हिडिओजमध्ये साकल्यानं गेलेला आहे. विस्तृतपणे त्याची मांडणी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं केलेली आहे मित्रांनो. म्हणून या पद्धतीनं भरतमुनींच्या रससूत्राचा आपल्याला अभ्यास करता येतो की भरतमुनींचं रससूत्र अतिशय सोपं आहे. तुमच्या लक्षात येत असेल की विभाव अनुभाव व्याभिचारी संयोगाद्रिह रस निष्पत्ती. विभाव अनुभाव आणि व्याभिचारी भाव यांच्या संयोगातून रस निष्पत्ती कशी होते ते या सूत्राच्या अनुषंगानं आपण लक्षात घेत आहोत. विभाव म्हणजे विशिष्ट संदर्भात विशिष्ट प्रकारे व्यभिचारी भाव प्रकट करणारे नाटकीय चित्र, नाटकीय चिन्ह म्हणजेच नाटकीय पात्र. भरतमुनींच्या रससूत्राच्या अनुषंगानं विभाव म्हणजे विशिष्ट संदर्भात विशिष्ट प्रकारे व्यभिचारी भाव प्रकट करणारे नाटकीय चिन्ह म्हणजे नाटकीय पात्र. नाटकामध्ये ज्या विशिष्ट पात्राच्या आधारे एखादा स्थायी भाव तीव्र करण्याचा प्रसंग, परिसर, वातावरण निर्माण केलं जातं, त्याला उद्दीपन असं म्हटलं जातं. त्याला उद्दीपन विभाव असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे विभावाचे दोन प्रकार आपण बघितले, एक उद्दीपन विभाव आणि दुसरा आलंबन विभाव. म्हणजे त्या एखाद्या प्रसंगाच्या वेळी अवतीभोवतीचं जे वातावरण आहे, त्या वातावरणाच्या अनुषंगानं नाटकामध्ये जो प्रसंग उभा केला जातो त्याच्या अवतीभोवती जे वातावरण निर्माण केलं जातं. जसं की प्रियकर आणि प्रेयसी हे एकमेकांच्या प्रीतीचे आलंबन विभाव, तर रम्य उपवन, सुगंधी वाराचा झुळका हे उद्दीपन विभाव. विभावाला भरत मुनींनी कारण हेतू असेही शब्द वापरलेले आहेत. आलंबन विभाव म्हणजे काय, नाटकातली पात्र, नाटकातली पात्र जी आहेत ती आलंबन विभाव. म्हणजे प्रियकर आणि प्रियसी हे प्रीतीच्या प्रती निर्माण होणारे आलंबन विभाव. तर त्याच्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे, म्हणजे पाण्याचा झरा आहे, झुळझुळ वाहणारं पाणी आहे, हिरवगार वातावरण आहे, पर्णवृक्ष आहेत, सुगंधित अशा प्रकारचं वातावरण दळत आहेत, फुलांच्या बागा आहेत, असं अवतीभोवतीचं जे प्रीती निर्माण करणारं जे वातावरण आहे त्याला उद्दीपन विभाव असं भरत मुनींनी म्हटलेलं आहे. आणि या विभावाला भरताने कारण हेतू असाही शब्द वापरलेला आहे. नाटकामध्ये नट नटी हे जे पात्र आहेत त्यांना आलंबन असं म्हटलेलं आहे आणि त्यांच्या अवतीभोवतीची जी परिस्थिती आहे, वातावरण आहे, त्याला उद्दीपन असं म्हटलेलं आहे. म्हणून हे आलंबन आणि उद्दीपन हे विभावाचे दोन प्रकार भरत मुनींनी सांगितलेले आहेत. आणि म्हणून त्या पद्धतीनं आलंबन आणि आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव
हे नाटकामध्ये फार महत्त्वाचे असतात. त्याशिवाय नाटक रसाकडे जात नाही असं भरत मुनींचं म्हणणं आहे. अनुभव म्हणजे प्रत्यक्ष नट जो अभिनय करतोय, ज्याला आपण म्हणू ऍक्टिंग, आहे की नाही, इंग्रजीमध्ये त्यासाठी शब्द आहे ऍक्टिंग. ऍक्टिंग जी केली जाते, अभिनय जो केला जातो, नटाचा अभिनय म्हणजे अनुभव असं भरत मुनी म्हणतात. अणु म्हणजे नंतर, आपल्यामध्ये नटानं मूळ भूमिकेतील भाव भरून घेतल्यानंतर तो जे करतो ते म्हणजे नट हा एक व्यक्ती आहे, तो विशिष्ट प्रकारचा व्यक्ती आहे, पण तो व्यक्ती नष्ट होतो आणि नाटकातलं पात्र उभरतं. म्हणजे जे पात्र त्याला दिलेले आहे त्या नटाच्या भूमिकेमध्ये तो जे वावरतो, तो जे करतो, एक नट म्हणून त्याचा जो अभिनय असतो, त्या अभिनयालाच अनुभव असं म्हटलेलं आहे. आणि या अनुभवामुळे काय होतं की पाहणाराला नाटकातले जे भाव आहेत ते भाव नीट कळतात. म्हणून या पद्धतीनं अनुभव म्हणजे नाटकातील पात्राचा अभिनय, याला भरत मुनींनी अनुभव असं म्हटलेलं आहे. म्हणजे या पद्धतीनं भरत मुनींनी आपलं विभाव अनुभव व्याभिचारी संयोगाद्रिह रसनिष्पत्ती, म्हणजे विभाव अनुभव आणि व्याभिचारी भावांच्या संयोगातून रसनिष्पत्ती होते, असं जे भरत मुनींनी आपलं रससूत्र सांगितलेलं आहे. या रससूत्राची चर्चा करत असताना आपण या रससूत्राचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रहो, हा प्रयत्न एक प्राथमिक स्वरूपाचा आहे, अतिशय खोलात जाऊन मांडण्याचा प्रयत्न मी इथे केलेला नाही. जेवढं शक्य होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामधला हा रस सिद्धांत आपणाला कळाला असेल, आपणापर्यंत पोहोचला असेल असं मी गृहीत धरतो. आपणाला जर काही शंका असतील, आपल्या जर काही अडचणी असतील, आपल्याला जर काही कळत नसेल तर कळत नसेल या अर्थाने की या व्हिडिओमध्ये जे काही चित्रीकरण झालंय ते चित्रीकरण समजावून घेताना काही अडचणी येत असतील, कळत नसेल याचा अर्थ असा घेऊ नका की आपणाला काहीच कळत नाही आणि मी फार विद्वान आहे, अशातलाही भाग नाही आहे. फक्त आपल्याला काही अडचणी येत असतील आणि माझ्या मांडण्यातूनही काही गोष्टी सुटल्या असतील, काही त्रुटी राहिल्या असतील, त्याही आपण चर्चांती पूर्ण करू शकतो. आपण मला या ठिकाणी ऐकलात त्याबद्दल धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सांगतो की माझं एक जे चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा, बेल बटन जे आहे त्या बेल बटन आयकॉनला टच करा. त्याला म्हणजे काय होईल की तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज उपलब्ध जेव्हा होतील तेव्हा तुम्हाला ते लगेच कळतील, तुम्हाला तसे मेसेज येतील. हे तंत्रश्री उपक्रम मी प्रथमच राबवतो आहे, म्हणून टेक्नॉलॉजीमधले काही शब्द वापरतानाही बऱ्याचशा अडचणी येत असतील मला, तर त्याही समजून घ्या आणि या व्हिडिओचा आनंद घ्या, एवढं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.